डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा इयत्ता 6वी या परीक्षेची तयारी आपण मागच्या काही दिवसापासून करत आहोत. याच्यात आपण आतापर्यंत 2 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले. आजचा जो आपला असणार आहे तो असणार आहे प्रॅक्टिस सेट 3. या प्रॅक्टिस सेट 3मध्ये सुद्धा आपण तशाच पद्धतीनं प्रश्न बघणार आहोत. त्याच्या खाली 4 ऑप्शन दिलेले असतील. प्रश्न आणि ऑप्शन्स म्हणजेच पर्याय हे तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये दिसतील. मग तुम्ही इंग्लिश मिडियमचे असू द्या किंवा मग मराठी मीडियमचे असू द्या, तुमच्या दोघांसाठी सुद्धा म्हणजे इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी आणि मराठी मीडियमवाल्यांसाठी ह्या प्रॅक्टिस सेट खूप महत्त्वाची ठरणार आहेत. आणि ही जी प्रॅक्टिस सेट घेण्याची जी पद्धत आहे ही अभ्यास करण्याची आणि तयारी करण्याची सर्वात सोपी आणि इफेक्टिव्ह या ठिकाणी पद्धत आहे. कारण या पद्धतीमध्ये तुमचा अभ्याससुद्धा होतो, तुमचे कन्सेप्टसुद्धा क्लिअर होतात आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची. एखादा प्रश्न जर आपल्याला येत नसेल तर त्या प्रश्नाचं उत्तरही आपण कशा पद्धतीने देऊ शकतो हे तुम्हाला या ठिकाणी या प्रॅक्टिस सेटमधून कळतं. आता आजची तारीख आज तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस तुम्हाला एक माहिती पाहिजे की तुमची जी डॉक्टर होमी भाभा स्पर्धा परीक्षा ही असणार आहे हिचे फॉर्म या ठिकाणी चालू झालेले आहेत. म्हणजे तुम्ही आता अप्लाय करू शकता या परीक्षेसाठी. या परीक्षेचे फॉर्म तुम्ही एकतर शाळेच्या थ्रूसुद्धा भरू शकता, त्याचबरोबर तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता किंवा अप्लाय करू शकता. सेल्फ अप्लाय करण्यासाठी जर का तुमच्या स्कूलमध्ये हे फॉर्म भरल्या जात नसतील तर तुम्ही स्वतः हे फॉर्म भरू शकता. हे कसे भरायचे, स्कूलमधून कसं रजिस्ट्रेशन करायचं किंवा शाळेवाल्यांना काय विचारायचं, काय सांगायचं, यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल किंवा माहिती लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की कमेंट करा. तुम्हाला त्यावर मी पूर्णच्या पूर्ण एक डेमो क्लास कशाबद्दल, डेमो क्लास म्हणजेच कशा पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचा किंवा कशा पद्धतीने फॉर्म भरायचा त्यावर आपण एक डेमो क्लास घेणार आहोत. त्याच्यानंतर आजचा जो प्रॅक्टिस सेट असणार आहे, आता हा प्रॅक्टिस सेट असणार आहे 3. आत्ताच्या पुतळपर्यंत 2 प्रॅक्टिस सेट केली. 2 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण 10 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. आजही आपण तशाच पद्धतीने 10 प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. आता पहिला प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे आणि पहिला प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे पहा. पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं सॉईल फॉर्मेशन इज अन एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस. सॉईल फॉर्मेशन ही कशी आहे, म्हणजे जी मृदा असते किंवा जी जमीन किंवा मग माती असणार ही निर्मित होण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी ही प्रोसेस कशी आहे तर एक्स्ट्रीमली स्लो आहे, म्हणजे खूप मंद आहे किंवा स्लो प्रोसेस आहे. आणि ॲप्रॉक्सिमेटली विचारलं तुम्हाला की किती वर्ष, हाऊ मेनी इयर्स डज इट टेक्स टू फॉर्म लेअर ऑफ सॉईल दॅट इज 1 सेंटीमीटर. म्हणजे 1 सेंटीमीटर लेअर बनण्यासाठी किंवा 1 सेंटीमीटर हिचा थर वाढण्यासाठी किती वर्ष लागतात. आता हे आपण असं डायरेक्टली तर सांगू शकत नाही, त्यामुळे त्याने काय विचारलं, ॲप्रॉक्सिमेटली विचारलं, साधारणतः सांगा. मग जर का तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली विचारलं असेल तर आपण म्हणू शकतो 10 ते 100 कसं राहील, नाही हे तर ॲप्रॉक्सिमेटली नाही वाले, डायरेक्ट सांगू शकलो आपण, म्हणजे याचं उत्तर आपण नाही देऊ शकत ना. मग ते 10 ते 100 तर नाही असणार, 100 ते 500 नाही राहणार, 500 ते 1000 नाही राहणार, अप टू 1000 इयर ऑर मोर. हां, हजारो वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष लागू शकतात. यामुळे आपण याचा आन्सर काय देणार, ऑप्शन डी देणार. ऑप्शन डी कशामुळे दिलं, कारण सॉईल बनण्यासाठी किंवा अगोदर सांगितलं होतं एक्स्ट्रीमली कशी आहे, स्लो प्रोसेस आहे, मग जे जास्त असतं तेच याचं उत्तर असणार. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, डी ऑप्शन दिलेलं आहे याचं आन्सर जे दिलेलं आहे करेक्ट. एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, लिहूनही घेऊ शकता. एक प्रश्न जर तुम्ही लिहून घेतला आणि अशा पद्धतीने याची तयारी जर केली तर तुमचे सर्व प्रश्न आपण परीक्षा येईपर्यंत, म्हणजेच परीक्षा कधी होणार आहे तुमची 28 नोव्हेंबरपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. 28 नोव्हेंबरला तुमची 2 ते 4 दरम्यान ही परीक्षा होणार आहे. मग अप टू 1000 इयर ऑर मोर हे असणार. याचा करेक्ट आन्सर द कंटिन्युअस वेदरिंग ऑर बेडरॉक. वेदरिंग म्हणजेच काय होणे, अपक्षरण होणे. अपक्षरण होणे म्हणजेच काय, जसे की मोठमोठे दगड असतात किंवा मग पर्वत असतात, हे हवेमुळं किंवा सनलाईटमुळं, पाण्यामुळं काय होतं, याची धूप होती आणि हे याची काय बनती, याचा एक पातळ थर बनतो मातीचा. त्याच्यानंतर दिलेला आहे दुसरा प्रश्न, तो काय दिलेला आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट ऑर्डर ऑफ सॉईल हॉरिझॉन्स स्टार्टिंग फ्रॉम द सरफेस अँड गोईंग डाऊनवर्ड. आता हे लक्षात ठेवा, स्टार्टिंग फ्रॉम सरफेस म्हणजे सरफेसपासून चालू व्हायची पृष्ठभागावरून आणि खाली जायचं, अशा पद्धतीने आपल्याला बेड रॉक्सचा किंवा या ठिकाणी बेड रॉक्सचा न म्हणता आपण काय म्हणून सॉईलचा थर सांगायचा. म्हणजे जसं की जमीन आहे तर जमिनीचा सर्वात वरचा थर कोणता, त्याच्या खालचा थर कोणता, त्याच्या खालचा थर कोणता, त्याच्या खालचा थर कोणता, त्याची करेक्ट ऑर्डर आपल्याला सांगायची. मग सर्वात पहिले बेड रॉक असणार का, तर नाही, बेड रॉक हा सर्वात खालचा थर असतो. मग बेड रॉक सर्वात खाली कुठे दिसायला तुम्हाला पहा, खाली म्हणजे शेवटी, तर इथं नाही, इथं नाही आणि इथे नाही, तर बेड रॉक काय असणार, ऑप्शन 2. किंवा मग असं लक्षात ठेवू शकता तुम्ही ह्युमस सर्वात वर असतो. ह्युमस म्हणजेच काय असतं ते आपण समोरून एका प्रश्नामध्ये बघणार आहोत. ह्युमस काय, ह्युमस म्हणजे डेड ऑर्गॅनिझम पासून, म्हणजे जे कुजलेले पदार्थ असतात ॲनिमल किंवा प्लांट त्यापासून बनलेली माती, त्याला आपण म्हणतो ह्युमस.
सर्वात वरचा थर असतो म्हणजेच बी किंवा सी आणि शेवटचा कोणता असणार बेड रॉक म्हणजे ऑप्शन बी. मग ही ऑर्डर कशी असणार, सर्वात पहिले असणार ह्युमस, नंतर असणार टॉप सॉईल, त्याच्यानंतर असणार सबसॉईल आणि नंतर असणार बेड रॉक म्हणजे HTSB अशा पद्धतीने हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन मॅसिव्ह रॉक्स इंटू स्मॉलर पार्टिकल्स कॉल्ड. आताच तुम्हाला एक शब्द सांगितला होता मी, तेच या ठिकाणी परत आलेला आहे. एक प्रोसेस असती म्हणजे एक प्रक्रिया असती, या प्रक्रियेत काय होतं, ब्रेकिंग डाऊन मॅसिव्ह रॉक्स म्हणजे मोठमोठे खडकाचे काय होते बारीक स्मॉल पार्टिकलमध्ये काय होतं कन्व्हर्जन होतं किंवा बदल होतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, तर त्याला वेदरिंग म्हणतो, इरोजन म्हणतो, डिपोजिशन म्हणतो किंवा मग सेडिमेंटेशन म्हणतो. तर त्याला आपण म्हणतो वेदरिंग. वेदरिंगमध्ये काय होतं, मोठमोठे दगड जे असतात हे अपक्षरण होऊन याचे छोटे छोटे पार्टिकल बनतात आणि काही वेळ दिवसानंतर याचीच काय बनती, माती बनती म्हणजेच सॉईल बनती. आणि हेच काय येतं, हे अपक्षरण, याला म्हणणार आपण अपक्षरण. वेदरिंग अपक्षरण हे असणार याचा करेक्ट ॲन्सर. वेदरिंग इज द ब्रेकिंग डाऊन ऑफ रॉक थ्रू द ॲक्शन ऑफ वेदर एलिमेंट्स, टेम्परेचर अँड केमिकल्स. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, काय विचारलं, सॉईल इरोजन इज मोस्ट इफेक्टिवली प्रिव्हेंटेड बाय व्हिच मेथड. जर सॉईलचं इरोजन म्हणजेच जमिनीची धूप होण्यापासून म्हणजे जमिनीतले जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी किंवा त्याची झीज होण्यापासून रोखण्यासाठी आपण कोणती पद्धत सर्वात प्रभावी असते. काही पद्धतीचा आपण त्या ठिकाणी अवलंब करतो. त्यामध्ये हेवी ग्रेझिंग बाय ॲनिमल म्हणजे त्या ठिकाणी जनावरं काय करायचे, चारायचेत. ग्रेझिंग म्हणजेच काय, चरणे. जनावरं चारल्याने एखाद्या जमिनीची धूप होण्यापासून रोखणार आहे का, नाही. तर हे ऑप्शन त्या ठिकाणी एकदम फालतू आहे किंवा आपण म्हणू शकतो इथे लागू शकत नाही या ठिकाणी. डिफॉरेस्टेशन निर्वनीकरण म्हणजेच काय, झाडं तोडणे, वृक्षारोपण न करणे, वृक्ष तोडणे हे राहणार नाही कारण हे निगेटिव्ह आहे. अफॉरेस्टेशन म्हणजेच वृक्षारोपण. तर वृक्षारोपण करून म्हणजे झाडे लावून, झाडे जगवून आपण काय करू शकतो, जमिनीची धूप होण्यापासून रोखू शकतो. ओव्हर कल्टिवेशन अति लागवड केल्यानं हे ऑप्शन या ठिकाणी लागू पडत नाही. ऑप्शन काय असणार आहे, सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे. अफॉरेस्टेशन हे असणार याचं करेक्ट आन्सर. प्लांट रूट्स बाइंड द सॉइल पार्टिकल्स टुगेदर प्रिव्हेंटिंग देम फ्रॉम बिंग वॉश ऑर डाऊन अवे बाय वॉटर अँड वाईंड. वनस्पतीची मुळे मृदेच्या कणांना एकत्र बांधून ठेवतात ज्यामुळे पाणी आणि वाऱ्यामुळे मृदा वाहून नेण्यास आणि किंवा उडून जाण्यास प्रतिबंध होतो. त्याच्यानंतर दिलेले पाचवा प्रश्न म्हणजेच आपले अर्धे प्रश्न या ठिकाणी आजचे होतात. विच टाईप ऑफ सॉईल कॅन होल्ड द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर. म्हणजे पाणी धरून ठेवण्याची सर्वात जास्त कॅपॅसिटी जी असते ती कोणत्या मृदेची असते, सँडी सॉईलची, क्ले सॉईलची, हे या ठिकाणी नाही पाहिजे. क्ले सॉईल म्हणजे चिकणमाती का मग लोमी सॉईल म्हणजेच दुमट मृदा, सिल्ट सॉईल म्हणजेच गाळाची मृदा. तर पाणी कुठेला सॉईल कॅन होल्ड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर. पाणी सर्वाधिक कोणती मृदा धरून ठेवते तर ती असणार क्ले सॉईल म्हणजेच चिकणमाती. का असणार आहे, चिकणमाती असणार आहे याचं करेक्ट ॲन्सर. चिकणमाती काय करणार, क्ले सॉईल हॅज व्हेरी फाईन पार्टिकल्स अँड स्मॉल पोर्स मेकिंग इट हार्ड फॉर वॉटर ड्रेन आउट. चिकणमातीमध्ये खूप बारीक कण आणि लहान छिद्र असतात ज्यामध्ये पाणी बाहेर वाहून जाणे कठीण होते. तर हे झाले आपले 5 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये सांगा आणि शेवटी 10 प्रश्नांपैकी सुद्धा तुमचे किती प्रश्न बरोबर येतात तेही तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. आपला जो टॉपिक असणार आहे तो हवा, पाणी आणि नैसर्गिक संसाधनं, या म्हणजे नैसर्गिक संसाधनावर आपले हे टॉपिक चालू आहेत किंवा प्रश्न चालू आहेत. होमी बाबा ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे. याचंही तुम्हाला थोडीफार माहिती जर पाहिजे असेल तर याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ती माहिती तुम्ही मिळवू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे ह्युमस इज अ की कंपोनंट ऑफ सॉईल. ह्युमस काय एक मृदा कसा आहे घटक, एक कथित मृदा म्हणजेच ह्युमस म्हणजे सर्वात वरचा थर हा मृदेचा मुख्य घटक म्हणून ओळखला जातो. तो प्रामुख्याने कुठून येतो म्हणजे तो बनतो कसा, तर हे तुम्हाला मी आधीच सांगितलं. विरघळलेले मूळ खडकाचे कण का नाही, प्लांट्स अँड ॲनिमल्स कुजलेले सेंद्रिय पदार्थ, वनस्पती आणि प्राणी, डिकेड ऑर्गॅनिक मॅटर. काय, डिकेड ऑर्गॅनिक मॅटर जे काही कुजलेले सेंद्रिय पदार्थ किंवा वनस्पती आणि प्राणी असतात या ठिकाणी याच्यापासून बनलेला हा काय असणार, ह्युमस ही माती किंवा सॉईल असणार. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी डिकेड ऑर्गॅनिक मॅटर, प्लांट अँड ॲनिमल्स. त्याच्यानंतर दिलेलं आहे सॉईल प्रॉपर्टीज व्हॅरी अक्रॉस डिफरंट रिजन. म्हणजे जे मृदेचे गुणधर्म असतात ते वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे होतात किंवा भिन्न असतात.
व्हॉट इज द प्रायमरी फॅक्टर दॅट डिटरमाइन द टाईप ऑफ सॉईल फाउंड इन अ गिवन एरिया. आणि असा तुम्हाला सांगायचं की एखाद्या भागात आढळणाऱ्या मृदेचा प्रकार ठरवणारा म्हणजे तिथलची मृदा कशी असणार तो प्रकार कोणामुळे ठरवला जातो किंवा कशामुळे ते आपल्याला समजतं किंवा कोणता त्याच्यात मुख्य घटक असतो, प्रायमरी घटक कोणता असतो. प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी ब्लँक पेज हा एक एरिया आहे, एक मिनिट, समजा हा एक एरिया आहे, हा एरिया आहे, अशा पद्धतीचे आता हे वेगवेगळे एरिया आहेत. आता या वेगवेगळ्या एरियात पण जर दूर असतील, इथं वेगळ्या पद्धतीची वेगळ्या टाईपची सॉईल तुम्हाला बघायला मिळते, इथं वेगळ्या टाईपची सॉईल बघायला मिळते, इथं वेगळी टाईपची सॉईल, इथं वेगळ्या टाईपची सॉईल. मग हे सॉईल ठरवणार किंवा इथलची मृदा कशी असणार हे ठरवणारा मुख्य घटक कोणता. तर हा मुख्य घटक ठरवणारा जो कंपोनंट असतो सॉईल प्रॉपर्टीजद्वारे तर ते कोणता असतो. स्थानिक वन्यजीव का नाही, मूळ खडकाचा प्रकार का असणार, मूळ खडकाचा प्रकार. कारण सॉईल बनती कशापासून, खडकापासून. मग ज्या पद्धतीचा खडक असणार त्याच पद्धतीची तिथलची सॉईल बनणार. मानवी लोकसंख्येची घनता. आता लोकसंख्येची घनता सॉईलवर काय कशा पद्धतीनं या ठिकाणी डिटरमाइन केल्या जाऊ शकते किंवा कशा पद्धतीने ठरवू शकते. वापरल्या जाणाऱ्या शेतीयंत्राचा वापर असू शकतं, पण डायरेक्टली त्या ठिकाणी सॉईल कशा पद्धतीची बनणार हे तर ते नाही त्याच्यावर डिपेंड नाही राहणार. म्हणजे ऑप्शन हेच राहू शकतो की द टाईप ऑफ बेडरॉक, मूळ खडकाचा प्रकार. वाय इज टॉप सॉईल म्हणजे ऑरिझॉन ए. टॉप सॉईल कुठं असते, सर्वात पहिले असते ह्युमस हा थर तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर टॉप सॉईल. आता टॉप सॉईलमध्ये काय विचारलं, कन्सिडर द मोस्ट फर्टाईल. कारण सर्वात जास्त आपण पेरणी करतो किंवा बियाणे लावतो हे टॉप सॉईलमध्ये जास्त, ह्युमसमध्ये नाही. ह्युमस तर हा वरचा जंगलामध्ये आपल्याला बघायला मिळतो सर्वात जास्त, तर पण आपण जी शेती करतो ती टॉप सॉईलवरच करतो. आणि टॉप सॉईलमध्ये काय केलं जातं, सर्वात जास्त सुपीक थर मानला जातो. बिकॉज इट हॅज द मोस्ट बेडरॉक पार्टिकल. कारण त्यात मूळ खडकाचे कण सर्वाधिक असतात. आता मूळ खडकाचे जर कण सर्वाधिक असते तर ती फर्टाईल कशी झाली असती, नाही. बिकॉज इट इज द हार्डेस्ट लेअर. हार्डेस्ट जर असती तर तिथं काही उगवण शक्ती त्याची कमी असते, म्हणजे फर्टिलिटी त्याची कमी असते, म्हणजे हे सुद्धा राहणार नाही. बिकॉज इट इज रिच इन ह्युमस अँड न्यूट्रियंट्स. तर त्याच्यातच काय असतं, न्यूट्रियंट्स असतात, पोषक द्रव्य असतात आणि कथित मृदा असती म्हणजेच ह्युमससुद्धा त्याच्यातच असती, म्हणजे वर असते. म्हणून ऑप्शन सी हे काय असणार याचं करेक्ट ॲन्सर असणार. बिकॉज इट इज द हायेस्ट कलर लेअर. आता कलर लेअर म्हणजेच काय, कलर असला म्हणून त्याच्यात थोडंच काही येणार आहे, कलरवर थोडं डिपेंड असणार आहे. ते हे काय असणार आहे, बिकॉज इट इज रिच इन ह्युमस अँड न्यूट्रियंट्स. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे पुढचा प्रश्न 9वा. वेन सॉईल इज मिक्स विथ वॉटर. जर का आपण सॉईल वॉटरसोबत मिक्स केली, विच पार्टिकल सेटल फर्स्ट. तर सर्वात पहिले कोणते पार्टिकल म्हणजे कोणते कण स्थिर होतील आधी. आता समजा त्याच्यात तुम्ही कथित मृदा टाकली, चिकन माती टाकली, गाळ टाकला आणि वाळू टाकली, एवढं एकत्र मिक्स केलं तर यात सर्वात पहिले सेटल कोण होईल, म्हणजे तळाशी सर्वात पहिले कोण जाईल, ह्युमस जाईल का, नाही जाणार, हे माहिती आहे. क्ले नाही, सिल्ड नाही, सँड म्हणजे वाळू. कशामुळे जाईल, कारण वाळूचे कण मोठेसुद्धा असतात आणि ते वजनाने सुद्धा जास्त असतात, त्यामुळे ते लवकर सेटल होतात. मग या ठिकाणी आपण सांगू शकतो सँड किंवा वाळू. एक्सप्लेनेशन काय देता येईल, सँड पार्टिकल्स आर लार्जर. कसे असतात ते, लार्जर असतात, हेवियर असतात, वजनदार असतात. ऑर सिल्ट क्ले ऑर सिल्ट सो दे सेटल टू द बॉटम फॉर मोर क्विकली. लवकरात लवकर ते काय होतात, सेटल होतात. नेक्स्ट म्हणजे शेवटचा आपला प्रश्न दिलेला आहे. शेवटचा प्रश्न, आतापर्यंत आपण 9 प्रश्न कंप्लीट केले. शेवटचा प्रश्न झाल्याच्यानंतर या 10 प्रश्नापैकी तुमचे प्रश्न किती बरोबर आले हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी तुमचा स्कोर कमेंटमध्ये सांगायचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं, आपल्या मित्रालाही सांगायचं. कारण पूर्णच्या पूर्ण होमी बाबा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन एक्झाम या परीक्षेची तयारी आपण या चॅनलवर करून घेणार आहोत. कुठल्याही तुम्हाला फीज भरायचं काम नाही किंवा कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही. त्याचबरोबर दिलेला आहे 10वा प्रश्न, व्हॉट इज द सॉईल प्रोफाईल. सॉईल प्रोफाईल म्हणजे काय किंवा मृदा परिच्छेदिका म्हणजेच काय. तर आता सॉईल प्रोफाईल असते, जसं आपली प्रोफाईल असते, आपलं नाव, आपलं काम, आपलं आवड, आपली सर्व गोष्टीबद्दल माहिती असते आपली, त्याला म्हणतो आपण आपली प्रोफाईल. मग त्याची सॉईलची प्रोफाईल काय असते किंवा कशावरून ठरली, तर अ केमिकल टेस्ट टू डिटरमाइन द न्यूट्रियंट्स कंटेंट ऑफ सॉईल. मृदेतील पोषक द्रव्यांचे प्रमाण ठरवण्यासाठी केली जाणारी रासायनिक चाचणी. ठीक आहे. अ व्हर्टिकल सेक्शन शोविंग द डिफरंट लेअर ऑफ सॉईल. मृदेचे विविध थर दर्शवणारा छेद. ठीक आहे. त्याच्यानंतर अ मॅप शोविंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ सॉईल टाईप इन अ कंट्री. देशातील मृदेच्या प्रकारांचे वितरण दर्शवणारा नकाशा.
ठीक आहे. अ प्रोसेस ऑफ मेजरिंग द सॉईल डेन्सिटी, मृदेची घनता मोजण्याची प्रक्रिया. अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर तुम्ही नक्कीच कन्फ्यूज होऊ शकता. आता याचं उत्तर जर तुम्ही बरोबर दिलं तर तुमचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीचा आहे असं आपण समजू शकतो. प्रश्न समजून घ्यायचा. सर्वात पहिले सॉईल प्रोफाईल म्हणजे काय. तर सॉईल प्रोफाईलमध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे पहा. सॉईल प्रोफाईलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की काय सांगितलं सर्वात इथं ऑप्शन काय दिलेलं आहे पहा. ऑप्शन बीमध्ये काय दिलेलं आहे. अ व्हर्टिकल सेक्शन शोविंग अ डिफरंट लेयर्स, मृदेचे विविध थर दर्शवणारा छेद. म्हणजे आपण आता थर बघितले. सर्वात पहिले काय बघितलं, ह्युमस बघितली, टॉपसॉईल बघितली, त्याच्यानंतर सबसॉईल बघितली, बेडरॉक बघितला. तर हे थर दर्शवणाऱ्यालाच आपण काय म्हणतो, सॉईल फॉर्मेशन. ऑप्शन काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे बी, म्हणजेच मृदेचे विविध थर दर्शवणारा उभा छेद. अ सॉईल प्रोफाईल रिव्हल्स द हॉरिझॉन्स ऑर लेयर्स फ्रॉम द सरफेस डाऊन टू द बेडरॉक शोविंग सॉईल डेव्हलपमेंट. मृदा परिच्छेदिका पृष्ठभागापासून मूळ खडकापर्यंतचे स्तर दर्शवणारे मृदेच्या विकासाची माहिती देते. हे झाले आपले 10चे 10 प्रश्न. या 10 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर आले ते नक्कीच या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. अशा सरावासाठी आमच्या यूट्यूब चॅनल अपना गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. इथून पुढे आता परीक्षेची तारीख आलेली आहे, त्यामुळे जोरानं अभ्यास करा आणि या परीक्षेमध्ये यश मिळवून आपल्या आईवडिलांचं, आपल्या शिक्षकाचं, आपल्या शाळेचं आणि आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी तुम्ही कमवू शकता किंवा मान सन्मान या ठिकाणी तुम्ही मिळवू शकता. भेटूया पुन्हा पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, ज्याच्यात आपण कंप्लीट करणार आहे प्रॅक्टिस सेट 4. आपला आता प्रॅक्टिस सेट 3 झाली, प्रॅक्टिस सेट 4. आणि प्रॅक्टिस सेट 4 झाल्याच्या नंतर याच्यात आपण थोडा बदल करणार आहोत. आणि बदल असा करणार आहोत की काही वन लायनर जे प्रश्न असतात ते पॉईंट आपण या ठिकाणी घेणार आहोत. जसं की या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये दिसत असेल तर फक्त आपण अशाच पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत, ऑप्शन्स घेणार नाहीत. जेणेकरून काय होईल, तुमची जास्तीत जास्त तयारी कमी वेळात आधी होईल आणि नंतर मग तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी सुद्धा आपण परत एकदा अशा पद्धतीचे प्रश्न घेऊन येणार आहोत. तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.